नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज मोदी देशाचे पंतप्रधान यांनी भारतीय लोकांना बचत करण्यास सांगितलेलं आहे. विदेश दौरा करू नका, तेलाचा कमी वापर करा, स्वदेशी आपणा स्वदेशीचा वापर करा आणि कुठेतरी जे आता तेलापासून जो काही समस्या निर्माण झालेल्या आहे आणि त्या समस्येमुळं महागाई वाढणार आहे आणि त्याला आपण तयार राहा. ज्याप्रमाणे कोविडची स्थिती आली होती तशा प्रकारची स्थिती आता आलेली आहे आणि असं आव्हान करून त्यांनी देशाची वस्तुस्थिती लोकांपर्यंत आणली. त्याबद्दल मोदी यांचे आभार आहेत, त्यांना धन्यवाद आहे की त्यांनी खरी वस्तुस्थिती आता लोकांपर्यंत मांडली. हे वस्तुस्थिती त्यांनी संसदेत मांडणं गरजेचं होतं. विरोधी पक्षांना एकत्र घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. तर मार्च अखेर विरोधी पक्षातील राहुल गांधी यांनी अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या प्रसंगी भारतावर आर्थिक संकट येणार आहे, तेल संकट येणार आहे आणि भारताला जो आयात 80% तेल भारत जो आयात करतो याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे, त्या संदर्भात चर्चा करण्यास त्यांनी केलेलं आव्हान मोदी सरकारनं, मोदी मीडियाने धुडकावून लावलं आणि सरकारचीच बाजू घेऊन ते आता पण केले. त्याचा स्पष्ट उद्देश होता की तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल, केरळ, पाँडिचेरी आणि आसाम या 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूक, या 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी सरकारचे मंत्री स्वतः मोदी यांनी अनेक सरकारी वाहनं वापरली, त्यात तेलाचा साठा वापरला आणि मोठा तेलाचा वापर केला, मोठा पैशाचा वापर केला. ईडी, सीडी, सीबीआयचे स्थानिक स्वराज्य संस्था, ईडी, सीडी, सीबीआय ज्या काही प्रशासकीय संस्था सरकारच्या स्वायत्त आहेत त्यांचा वापर करून विरोधी पक्षांना नेस्तनाबूत केलं आणि पश्चिम बंगालमध्ये मॅन्युक्युलेट निवडणुका घेऊन ते सत्ता हस्तगत केली. तामिळनाडूचा त्यांचा प्रयत्न फसला, पण 2 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आपला पाय रोवले, 2 राज्यामध्ये काँग्रेस केलं आणि त्यावेळेला प्रचारामध्ये प्रचंड पैसा खर्च झालेला आहे आणि त्यावेळेला मोदी सरकारनं ही भूमिका ठेवणं गरजेचं होतं, पण ती वस्तुस्थिती त्यांनी सांगितली नाही. त्याचं कारण आहे की निवडणुकीमध्ये जर तेलाच्या किमती भडकल्या तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. या सर्व गोष्टीचा विचार करता निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबरच मोदी सरकारनं लोकांना केलेलं आव्हान, बचतीचं आव्हान, हे आता लोकांना किती प्रश्नी पडते आपल्याला दिसून येणार आहे. परंतु ज्या पद्धतीनं मोदी सरकारची विदेश नीती आहे किंवा अर्थनीती आहे ही संपूर्ण भांडवलदारी लोकशाहीला पोषक अशी आहे. भांडवलदार लोकांनाच मोठं करायचं, गरिबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करायचं, हीच त्यांचं धोरण आहे आणि त्याचा फटका आता लोकांना बसत आहे. ज्या पद्धतीने 78 वर्ष जे आपलं सरकार चालवत होतं, एक निधर्मी राष्ट्र म्हणून आपण काम करत होतो, त्याला बगल देत कुठेतरी मोदी सरकार हिंदुत्वाचा नारा घेऊन भांडवलदारांच्या आरी जाऊ अमेरिकेचा धोरण अंगीकार करून भारताने आपल्याच पायावर तोंडा मारलेला आहे आणि त्याचा फटका भारतीय लोकांना बसत आहे. आणि ही वस्तुस्थिती प्रिंट मीडिया किंवा मेनस्ट्रीम मीडिया किंवा मोदी मीडियाने लपून ठेवली, परंतु मोदी यांनी आता स्पष्ट सांगून लोकांपर्यंत या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि विविध माध्यमं, विविध यूट्यूब्स त्याच्यावर सरकारच्या धोरणावर टीका करतायत. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.